नमस्कार, दर्शना किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण नाश्त्यामध्ये वेगळ्या प्रकारचा पदार्थ बनवणार आहोत, ती म्हणजे मऊ आणि लुसलुशीत अशी आंबोळी आणि त्यासोबत मस्त अशी हिरवी चटणी. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेल घंटा क्लिक करा, म्हणजे मी ज्या नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आंबोळी बनवण्यासाठी मी इथे 1.5 ग्लास तांदूळ आणि पाव ग्लास उडदाची डाळ भिजत टाकली होती. सोबतच पाव चमचा मेथीदाणे टाकले होते. हे सर्व एकत्र 8 तास छान भिजून घेतलेले आहे. 8 तास झाल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे थोडं थोडं मिश्रण वाटून घ्यायचं आहे. जास्त पाणीसुद्धा टाकायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, कारण हे मिश्रण आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आपलं सर्व मिश्रण वाटून झालेलं आहे. यामध्ये गुळाचं गरम केलेलं पाणी घालून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. हे मिश्रण आपल्याला एकाच दिशेने फिरवत छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपण याची कन्सिस्टन्सी. थंडीमध्ये पीठ लवकर येत नाही, अशावेळी तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ शकता. आता यावर झाकण ठेवून पुन्हा 8 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर आपले 8 तास झालेले आहेत. आपण बघू शकता पीठ किती छान फुललेलं आहे. आता याला पळीने मिक्स करून घ्यायचं. पीठ खूप दाटसरच आहे, त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि छान पळीने एकदा मिक्स करून घ्यायचं. आता आपण आंबोळी बनवून घेऊया. त्यासाठी एक साईडला मी पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्या पॅनला व्यवस्थित सर्व बाजूंनी ब्रशने तेल लावून घ्यायचं आणि जे आपण पीठ बनवलेलं आहे ते या पॅनमध्ये सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरून घ्यायचं. यावर आपण आता झाकण ठेवून देऊयात. 3-4 मिनटं झाल्यानंतर यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि 1 मिनिटाने लगेच ही आंबोळी आपण पलटी करून घ्यायची. दुसऱ्या बाजूनेही याला 1 मिनिटाभर भाजून घ्यायचं आणि लगेचच ही आंबोळी काढून घ्यायची. आपण बघू शकता याला किती मस्त अशी जाळी सुटलेली आहे. अशा प्रकारे दुसरीसुद्धा आंबोळी मी तुम्हाला करून दाखवते. आपण बघू शकता किती मस्त अशा आंबोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत, अगदी जाळीदार, मऊ आणि लुसलुशीत. तर आपण आता हिरव्या चटणीची तयारी करून घेऊयात. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी 1 वाटी खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 आल्याचे तुकडे, 3 ते 4 लसूण पाकळ्या, पुदिन्याची पानं टाकून घेतली आहेत. थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. पाव चमचा जिरं घालायचं, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून घ्यायची. यामध्ये थोडंसं पाणी घालून हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. एका भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं. यामध्ये थोडंसं पाणी घालून उरलेलं मिश्रण एकत्र करायचं. आता यावर मस्त अशी फोडणी घालून घेऊया. त्यासाठी एका छोट्या कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं. पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, हिंग, कढीपत्ता छान गरम करायचं आणि ही गरमागरम फोडणी या खोबऱ्याच्या वाटपामध्ये घालून घ्यायची आणि पळीने छान मिक्स करून घ्यायची. तर आपली ही ओल्या खोबऱ्याच्या वाटपाची चटपटीत अशी हिरवी चटणी तयार आहे. ही आंबोळी तुम्ही हिरवी चटणी किंवा लाल चटणीसोबत देखील खाऊ शकता. चहासोबत तर ही आंबोळी अगदी अप्रतिमच लागते. जर तुम्हाला अगदी घाई गडबडीत पटकन नाश्ता करायचा असेल तर अशा प्रकारे आधी पीठ तयार करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जेव्हा नाश्ता करायचा आहे त्याच्या 10 मिनटं अगोदर तुम्ही जरी आंबोळ्या टाकून घेतल्यात तरी अगदी पटकन तयार होतात. तर तुम्ही इथे बघू शकता किती कापसासारखी मऊ आणि लुसलुशीत आपली आंबोळी तयार झालेली आहे.
तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि समोरची बेल घंटा क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.